नमस्कार मंडळी, तुमचं भरभरून प्रेम मला इंस्टाग्रामवर मिळालं आणि विचार केला आता यूट्यूबवरही सुरू केलं पाहिजे. म्हणून मी सुरू करतो आपल्या कोकणातून. मी आहे चिपळूणमधल्या एक जुना रेस्टॉरंटमध्ये. हे 1973ला सुरू झालेलं रेस्टॉरंट आहे आणि त्यांची आज तिसरी पिढी हा रेस्टॉरंट चालवत आहे आणि पारंपरिक कोकणी पदार्थ ते इथे सर्व करतात आणि मोजकंच मेन्यूमध्ये आहे. तुम्हाला ते दिसत असेल वरती पाटीवरती, तेच सर्व करतात ते. आणि भूक भयंकर लागली आहे. चिपळूणला पोचलो, पाऊस थांबलेला आहे आणि चिपळूणचा कोकणाचा स्वाद घेण्यासाठी आम्ही थाळी मागवते. माझ्याकडे आहे सुरमई थाळी. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काय काय आलं. सुरमई फ्राय आलेले, कांदा दिलेले, मच्छीचा रस्सा आहे, भात आहे, 2 चपात्या आणि सुरमईचा पीस आहे आणि स्वतःनी तर चिकन मागवलं. चिकन मध्ये भाकरी आहे, चिकन आहे, रस्सा आहे, भात आहे, त्यांनी कोशिंबीर पण दिली आहे. क्वांटिटी पण चांगली आहे. आजच्या वेळेस साई पण आहे आणि त्यांनी बांगडा थाळी मागवली. आता मी बघू दे आधी. हा सुरमईचं पीस खूप गरम आणि मस्त दिसतोय. खूप कमी करीते असे करेल. सुरमईचा पीस, सुरमई हा चांगलाच गोड आहे, फ्रेश आहे. मच्छी नाही म्हणता नाही येणार, पण ठीक आहे, छान आहे. मी ते ग्रेव्ही टेस्ट म्हणून सांगतो. ग्रेव्ही कशी आहे, रसा कसा आहे. हा मच्छीचा रसा ॲक्च्युली थोडा घट्ट आहे. आज आपली बरोबर कोकणी स्टाईल असते ना, लाल मिरचीचा वाटणचं त्याला मिक्सरमध्ये लावून तो वाला रसा आणि थोडं साऊथवाला टेस्टमध्ये राहतं. टेस्ट बड्स ओपन करणार. सुरमई छान आहे, ग्रेव्ही ठीक आहे. आणि ह्याच्यावर सोलकढी पण आहे. सुरुवात ह्याच्याने करायची, सोलकढी पण दिली. सोलकढी या कोकण किनारपट्ट्यावरती, महाराष्ट्र कोकण किनारपट्ट्यावरती ॲपटायझरचं काम करतो. तुम्ही जिथं सोलकढी प्याल, तुमचं पोट साफ आहे आणि तुमची चव टेस्ट बोर्ड झोपवून आहे. म्हणून जेवणाच्या आधी सोलकढी दिली जाते. मच्छी तर छान आहे. चिकन टेस्ट करूया. मी चिकन आवडत नाही, पण टेस्ट करायचं म्हणून आता मी सुरमईवरती सावा मारणार होते. बोल ऑनेस्ट, आपण जर कोकण किनारपट्ट्यामध्ये कधी राहिलात किंवा तुमचे घरचे कोकणातले तर तुम्हाला जेवण आपल्या घरामध्ये असंच वाटतं. आणि हे घरगुती जेवण जे मला खानावळ, जे म्हणजे प्रॉपर खानावळ आहे. चिकन छान आहे, शिजलंय मस्त. मसालाही तो आपला तो नारळी पद्धतीचा. याची ग्रेव्ही टेस्ट करूया. टू माय सरप्राईज, मच्छीच्या ग्रेव्हीपेक्षा चिकनची ग्रेव्ही पातळ आणि मच्छीची ग्रेव्ही घट्ट आहे. छान, मस्त. रात्री 12 वाजता गणपतीपुळ्याला पोहोचलो आणि अक्षरशः इतकी मेहनत करावी लागली की 1-1:30 वाजेपर्यंत रूम भेटणं अशक्य झालेलं. बऱ्याच हॉटेल फिरलो आणि एक गोष्ट जाणवली की विकेंड्सला गणपतीपुळ्याला यायचं म्हणजे पहिल्यापासून बुकिंग केली पाहिजे. पण म्हणतात ना की शोधला की देवसुद्धा मिळतो. आणि तसंच रात्री 1:30 वाजता आम्हाला इतकं सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं स्टे भेटला आहे. या स्टेचं नाव आहे डॉक्टर निमकोज होमस्टे म्हणून. आणि मी तुम्हाला दाखवतो किती सुंदर स्टे आहे हा. मंदिरापासून अगदी 1.5 किलोमीटरवर डॉक्टर नेमकरांनी हे होमस्टे बांधलं. खूप सुंदर चिऱ्या दगडाचं बांधकाम आहे आणि निसर्गाने नटलेलं असं होमस्टे आहे. इथलं वैशिष्ट्य असं की तुम्हाला कोकणी लाईफस्टाईल कसं आहे ह्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे राहावंच लागेल. आणि त्याचं इंटिरियर पण इतकं सुंदर बनवलेलं आहे आणि म्हणजे तुम्हाला बाहेरून दिसतं आहे किती सुंदर बनवलेलं आहे ते. तुम्हाला म्हणजे द मोमेंट यू एंटर फ्रॉम द रिसेप्शनमध्येच तुम्हाला तो फील येतो की तुम्ही कोकणात आहे. आणि कोकणातले जुने वाडे जसे होते ना, तसंच तुम्हाला आतमध्ये व्हरांडासुद्धा भेटतो.
आणि वैशिष्ट्य असं की या होमस्टेमध्ये त्यांचं स्वतःचं रेस्टॉरंटसुद्धा आहे आणि रेस्टॉरंटबरोबर किड्स प्ले एरियासुद्धा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त इकडचा नाश्ता तर म्हणजे वाह वाह लाजवाब. सकाळी नाश्त्याला दडपे पोहे आणि घावणे चटणी मिळाली आणि मन प्रसन्न झालं. आणि नाश्ता करून आम्ही मग निघालो गणपतीपुळे मंदिराच्या दर्शनाला. दर्शन घेण्याआधी तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते, ती म्हणजे आमचं स्टे. हे बघा किती सुंदर असं. आम्ही ट्रिपल ऑक्युपन्सीवरती होतो म्हणून एक्स्ट्रा बेडची गरज नव्हती तिकडे, कारण एक किंग साईज बेड आणि एक सिंगल बेड दिलेला होता. आणि तुमच्या रूमलाच लागून तुम्हाला एक सुंदर अशी बाल्कनी भेटतं आणि बाल्कनीचा दरवाजा उघडला की हिरवंगार नटलेलं कोकण तुमच्यासमोर नजरेत येतं आणि ते एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला पाळणासुद्धा दिली. आणि मग निघालो आम्ही दर्शनाला. गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी धमा धमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोड